महाराष्ट्राचा मानबिंदू पोवाडा सादर करण्यासाठी एक बाल मावळा या ठिकाणी होतोय. उत्कर्ष खांडेकर या ठिकाणी आपला पोवाडा सादर करतोय. उत्कर्ष खांडेकर पोवाडा सादर करतोय. या बाल मावळ्याचं आपण एका जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करूया. जय शिवराय, जय शंभूराजे. माझं नाव उत्कर्ष शिवराज खांडेकर. मी तुम्हाला पोवाडा सांगणार आहे, ते तुम्ही ऐका. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, बल्या बल्यान फुटला घाम. लल्ला कोण खालेली सन, दरबारी पुसती बेगम. बडी बेगम, बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला ग पगार. कोणी घेईन पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. अचानक अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. अंतना विडा उचलला. नाव त्याचा अफजल खान, नाव त्याचा अफजल खान. जिता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झाल्या दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचं घोडदळ पायदळ, त्याचं घोडदळ पायदळ. फौज पहाटालय बक्कळ, अंगी 10 हत्तीचं बळ. पाहणारा काप छळछळ. वाटेत त्याला ठेचून चिरडीत खानाची सेना निघाली. गाव लुटली, देऊळ उद्ध्वस्त केली. आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, इकडं मुघल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोल लागला. शिवबाची सेना मुठभर, खानाला कसं थोपणार. काही लढवावा हुनर, चिंतेत पंत सरदार. राजा आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अपाट आहे. त्याच्यासमोर आपल्याला टिका लावणं गरजेचं आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी जावे. काय म्हणाला रायबा. मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तर बेहत्तर, पण भ्याडपणे पळून जाऊन या मराठी जनांचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही जाणीव त्याला शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची. हाजी जी 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 जी, करील काही कल्पना युक्तीची. हाजी जी 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 जी. राजा, जीवा मला आले, भिजून द्या. राजवा काय म्हणते खान. राजे खानाला पटलं की आपण त्याला घाबरला. छान, आम्हालाही हेच हवं होतं. पण आजच्या भेटीचं काय करायचं. पंतांकडून निरोप धाडवा. म्हणावं की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, म्हणून उद्या दुपारची वेळ ठरवा. त्याला वाटू दे की आम्ही त्याला भीतीपट्टी भेटायचं टाळतोय. महाराजांना खानाच्या भेटीसाठी एक शामियाना उभारला होता.